काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील. त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही. ठीक आहे, हा माझा राजकीय विषय, हा माझा वैयक्तिक विषय नाही. आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय. जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय. आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. उद्या कळेल ना. अभी थोडा पिक्चर तो बाकी आहे ना, कल तो देखो. उद्या काय बातमी चालवणार, सगळंच आता सांगितलं. खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे. मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून आज 3-4 बिल आम्ही पास केली, ती करून घरी आले. आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे. वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी, त्यांचाही सेंड ऑफ आहे. अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत. कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काही या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती, युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे, पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये. आणि अर्थातच सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे, तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला. नाही, आता तर ऑर्डर 10 मिनिटापूर्वी आली आहे. आता 10 मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे. चर्चा करू, बघूया ना. इलेक्शन कमिशनचं 140 पानाची ऑर्डर आहे. ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल, उद्या वाचायला लागेल. त्यातून बघूया ना काय काय होतं.